दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुका पार पडल्या, पण त्याचं कवित्व आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुका ज्या होत आहेत त्या दृष्टीनं राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहेत. सोलापूरचा विचार केला तर इथून परिवर्तन घडलं आणि काँग्रेसनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जागा खेचून आणली. उमेदवार असणाऱ्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य, आता या मतदारसंघाकडं सर्वांचंच लक्ष लागलं. महत्त्वाचं म्हणजे माकपनं इथून दावा केला. त्यातही दुसरी एक बाजू होती की मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होती. आणि थोडासा आपण या मतदारसंघाचा विचार केला तर सर्वाधिक तसा संख्येनं असणारा मोची समाज, जो शहर मध्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दृष्टीनं जवळपास 3 टर्म निर्णायक असा ठरला. आणि आता या मोची समाजानं सोलापूर शहर मध्यसाठी मागणी केलेली आहे. समाजाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये शहर मध्य आम्हाला मिळावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली. मोची समाजाची नेमकी मागणी काय आहे? मोची समाजाचं प्रत्येक वेळेला आपण म्हटलं की 3 टर्म निर्णायक जो हा समाज ठरला तर त्याचं ते स्वरूप काय होतं आणि एकंदरीत सगळी या समाजाची भूमिका, यासाठी आपण मोची समाजाचेच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मोची समाजचे युवक अध्यक्ष देखील आहेत अंबादास करगुळे, सर्वांनाच परिचित. प्रसंगी अंबादास करगुळे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेली होती. अंबादास करगुळे हे पदाधिकारी म्हणून नेहमीच एक ॲक्टिव्ह राहिलेले आहेत, आक्रमक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मोची समाजाचं युवक नेतृत्व म्हणून देखील अंबादास करगुळे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि जेव्हा मोची समाजाने ही सगळी मागणी केली आहे तेव्हा ह्या समाजाची भूमिका काय, यासाठी बिहार विशेष या कार्यक्रमात आपण अंबादास करगुळे निमंत्रित केलं आहे. करगुळे साहेब, स्वागत आहे आणि सविस्तर असा संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. करगुळे साहेब, आता महत्त्वाचं असं म्हणजे खरं तर एक राजकीय पार्श्वभूमीसुद्धा करगुळे साहेबांना आहे, ही सोलापूरकरांना चांगली परिचित आहे. मोची समाजाची आत्ताची मागणी काय आहे आणि ही बैठकसुद्धा समाजाने का घेतली? म्हणजे आज मोची समाजाला कुठं असं वाटायला लागलं का की ह्या सगळ्या जणांच्या मागण्या पाहून मोची समाजाला सुद्धा आपल्यासाठी आपण बैठक घ्यावी असं वाटलं? नाही सर, गेल्या 50 वर्षापासून मोची समाजाचा एकही आमदार नाही. सोलापूर शहरात मध्यमध्ये शहर दक्षिण होतं पहिला. मुस्लिम समाजाचे आमदार झाले, धनगर समाजाचे झाले, सोलापूर शहर लिंगायत समाजाचे झाले, पद्मशाली समाजाचे झाले, विविध समाजाचे झाले. फक्त एकमेव काँग्रेसच्या बाजूने असणारा समाज म्हणजे मोची समाज. मोची समाजाला अद्यापही काँग्रेसचा आमदार झाला नाही. म्हणून यावेळेस आमची ठाम भूमिका आहे, करेंगे तो लढेंगे तो. यावेळेस काय बी करणार आम्ही. मोची समाजाचा काँग्रेसचा शिंदेसाहेबाला प्रणिती त्यांना साकडे घालून त्यांना तिकीट मागणी करणार. करगुळे साहेब, बैठकीत काय ठरलं म्हणजे आणि त्याला काँग्रेसला मानणारा सबंध मोची समाजाचे महत्त्वाचे नेतेगण आहेत तुमच्यासारखे, हे सर्व तिथं उपस्थित होते का आणि काय मागणी केली बैठकीतनं, काय ठरलं शेवटी महत्त्वाचं? बैठकीत देवेंद्र भंडार साहेब आमचे समाजचे अध्यक्ष आहेत, माजी महापौर एमगडी साहेब होते व इतर आम्ही पदाधिकारी होतो. सगळे समाजाचे दिग्गज आमचे 22-23 वस्त्या आहेत. त्या वस्ती सगळे शहरमध्येच आहेत. त्या वस्तीचे प्रमुख होते. आमचं गेल्या वेळेस बी 2019 साली आम्ही मोची समाजाच्या शिंदेसाहेबांना प्रणिती त्यांना विनंती केली होती, आम्हाला यावेळेस संधी द्या, काँग्रेसचे उमेदवार देऊन. पण शिंदेसाहेबांनी प्रणिती त्यांनी आम्हाला सांगितलं की यावर्षीचं इलेक्शन जरा एकदा ताई लढू द्या, पुढच्या वेळेस आम्ही तुमचा विचार करू. म्हणजे तसा शब्द दिलेला होता का? मोची समाजाला शब्द दिला गेला होता का? शब्द म्हणता येणार नाही, पण विधानसभा निवडणुकीला समाजाचं पाहू असं काही बोललं गेलं होतं का त्या? नाही, तसं शब्द म्हणता येणार नाही. पण शिंदेसाहेबांनी नक्की सांगितलं होतं की पुढच्या वेळेस मोची समाजाचा विचार करण्यात येईल. आज समाजाची काय भावना? आज मोची समाजाला मागणं काय महत्त्वाचं? आता मागणं महत्त्वाचं काय, मोची समाजचे की तुम्ही म्हटलाच की आता नाही तर मग कधीच नाही. मोची समाजचे 80 ते 90% काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, जास्तीत जास्त काँग्रेस पक्षात आहेत. मग पहिल्यापासून काँग्रेस पक्षाला आम्ही काँग्रेसने आम्हाला आमच्या समाजाला नगरसेवक केलं, परिवहन समिती चेअरमन केले, काही स्टँडिंग कमिटी चेअरमन केले, महापौर केले. पण समाजाने बी त्यांच्या दरवेळेस
शहरमध्ये असू दे, दक्षिण असू दे, आमचे दोन्ही संघात आमचे बरोबर, लोक सांगा. प्राबल्य आहे. हो. त्या भागात कोणीही काँग्रेसचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा म्हणजे काँग्रेसचा मोची समाजचा वाटा असतो. म्हणून आमची विनंती आहे यावेळेस शहरमध्येला काँग्रेसला सुटायला पाहिजे आणि मोची समाजला सुटायला पाहिजे. करगुळे साहेब, आपण म्हणजे सुरुवातीला एक बोलताना असं म्हटलं की साधारणतः 2-3 वेळेला असं घडलेलं आहे की त्या निवडणुकीमध्ये मोची समाजाचं मतदान हे निर्णायक ठरलं हां काँग्रेससाठी. म्हणजे आपण असं म्हणू की प्रणिती शिंदेसाठी निर्णायक असं ते मतदान ठरलेलं होतं. आणि मोची समाजाच्या मतदानावरतीच काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या होत्या. झाले. त्या 2-3 टर्मचं वातावरण काय होतं, कशा प्रकारे तो समाज पाठीशी उभारलेला होता? 2019 साली मराठा समाजचे उमेदवार म्हणून आणि शिवसेनेकडनं दिलीपराव मानेसाहेब होते. मुस्लिम समाजाकडनं MIM-कडनं फारुख साहेब होते आणि पद्मशाली समाजाकडनं महेश अण्णा कोटे होते. मग आम्ही एक विचार केला, सर्व समाजाचे दिग्गज लोक थांबलेत. मग प्रणितीताईला मोची समाजाची कन्या म्हणून आम्ही प्रसिद्ध केला आणि मोची समाजाची कन्या थांबली म्हणून आम्ही निवडून आणलं आहे. सर्वात मोठा वाटा जे असेल ते मोची समाज आहे. 2019 साली सर्व वस्तीतनं 100%मध्ये 90 ते 99% मतदान प्रणितीताईंना दिसलं. कसं आणखीन एक होतं म्हणजे आज तुम्ही शहरमध्येची मागणी करताय आणि शहरमध्येमधनं मोची समाजालाच एक संधी दिली गेली, तर बाकीचा जो मोची समाज आहे, आज काँग्रेसला मानणारा मोची समाज एक झाला, पण बाकी राजकीय पक्षांना मानणारा किंवा तिथं कार्यरत असणाराही समाज काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहू शकतो. 100%. मीटिंगमध्ये कालच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, मोची समाजाचे कोणी का उमेदवार असेल, कुठल्याही पक्षाने जर तिकीट आणलं, जर आम्ही तर काँग्रेस पक्षाला आम्ही मागणी केली आहे, बरोबर. त्या आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तुमच्या बी पक्षात तुम्ही मागणी करा. तुमच्या बी पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं, मोची समाज संपूर्ण तुमच्या पाठीशी राहील. आणि मोची समाज असा समाज आहे, जेव्हा काँग्रेसचं एवढं मोठं तिकीट जर समाजाला देत असेल, सर्व पक्ष पाच सोडून काँग्रेसच्या पाठीशी राहतील. तोच 100% राहतील. एकही असं कार्यकर्ता दुसऱ्या मतदान जाणार नाही. याचबरोबर आता म्हणजे तुम्ही ठरवलंय की शिंदे साहेबांना भेटायचं किंवा अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तिथंही शिष्टमंडळाद्वारे भेटायचं असंही तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. कशी खात्री वाटते की पक्ष या मोची समाजाला न्याय देईलच? मग तुमच्यामध्ये खात्री कशा पद्धतीची? 100%. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साहेब, सोलापूर शहरातील सर्व मोठ्या समाजाला, छोटे समाजाला म्हणा, की सर्व जाती धर्माला काँग्रेस पक्ष धरून चालतो. सर्व पक्षाला, सर्व जातींना काँग्रेस पक्षाने आमदारकीचं तिकीट आत्तापर्यंत आणि आमदारही केले त्यांना. फक्त राहिला एकमेव समाज म्हणजे एकनिष्ठ समाज म्हणजे मोची समाज. मोची समाजाला कुठलं पार्श्वभूमी म्हणजे फक्त शिंदेसाहेब, प्रणितीताई यांच्या माध्यमातून 40 ते 50 वर्ष झालं आम्ही त्यांच्यासोबत आहोत. माझ्या वडिलापासून, माझ्या आजोबापासून त्यांच्यासोबत राहिलेले ही पिढी आहे. बरोबर. म्हणून यावेळेस त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षाचं तिकीट आम्हाला शिंदेसाहेबांनी प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली मोची समाजाला कोणालाही देऊ, ते समाज त्यांच्या पाठीशी राहील आणि काँग्रेसचं इथं सीट निवडून येईल हे आम्ही समाजच्या वतीने आम्ही ग्वाही देऊ. साहेब, कुणालाही देऊ असं तिकीट तुम्ही म्हणलात, पण आज कसं होतं की काँग्रेसनी असं एक धोरण आपलं दिसून येतं की एक युवा चेहरा सातत्यानं समोर आणायचा आणि त्यामध्ये तुमच्याकडंच बहुतेक समाजाचं लक्ष लागलेलं आहे. अशी कधी तुम्ही काही आज पहिल्यांदाच ही सगळी मागणी होते समाजाकडनं, तुमची वैयक्तिक भूमिका कशा पद्धतीची? एक आहे की तिकीट आपल्याला मिळावं हा जो आग्रह असतो आपला, तर ती एक मागणी कशा पद्धती तुमची वैयक्तिक? कारण एक आहे की समाजामध्ये तुमचं काम सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि काँग्रेसचं धोरण आहे की युवा चेहऱ्याला संधी देण्याचं. तेव्हा साहजिक आहे की मोची समाजातलं जर काही व्यक्तिमत्व निवडायचं म्हटल्यानंतर अंबादास करगुळे असा एक चेहरा समोर येतो. सर तुम्ही आणि म्हणण्याप्रमाणे काँग्रेसचं खरं तर म्हणजे तुम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे पदाधिकारी म्हणून सुद्धा ती एक प्रभावी कामगिरी त्यावेळेला केलेली आहे. सर तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे युवा चेहऱ्याला संधी, नक्कीच शिंदेसाहेबांनी, प्रणितीताईंनी मला जर संधी दिली तर संधीचं सोनं करेल. मी मागण्याचं पार्श्वभूमी म्हणजे मी काँग्रेस पक्षासाठी आत्तापर्यंत
40 ते 50 केसेस आंदोलनाचे केसेस माझ्या अंगावर आहेत. महाराष्ट्रात कुठला असा एक नेता नाही किंवा पदाधिकारी नाही, काँग्रेसचा पदाधिकारी केसेसमुळं तडीपार झालो मी. असा एकमेव कार्यकर्ता आहे. नाना पटोलेंनी भर सभेत माझं कौतुक केले. त्यांनी सांगितले की मोदींना मी अडवल्याबद्दल, देशाचे पंतप्रधान यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल मला तडीपार करण्यात आलं यावेळेसच्या इलेक्शनला. मग माझी पार्श्वभूमी काय, मी पक्षासाठी एवढं ओवाळून घेतलं, तर पक्षाने एकदा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि मोची समाजाच्या कार्यकर्त्याला संधी द्यावी. आणि निश्चितच म्हणजे आज अगदी अंगावरती केसेस घेऊन पक्षासाठी लढणारे कार्यकर्ते पदाधिकारी तसे कमी आणि काँग्रेसकडं ती संख्या आपल्याला कमी दिसते. अशामध्ये अंबादास करगोळे नेहमीच आक्रमक राहिलेत. आणि खरोखरच हे जे आम्ही केसेस अंगावर घेतो आणि केसेस अंगावर घेण्यापेक्षाही पक्षासाठी म्हणून जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो तेव्हा याची दखल घेऊन आणि त्यातही मोची समाजाची भावना लक्षात घेऊन आपल्याला संधी देण्यात यावी, मोची समाजाला संधी देण्यात यावी, अशी भूमिका अंबादास करगोळे यांनी मांडलेली आहे. नुकतीच मोची समाजाची बैठक झाली, म्हणजे पुन्हा एकदा पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडायची की मोची समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं एक ठरलं आहे की काँग्रेसकडं शहर मध्यसाठी आपण उमेदवारी मागायची. करगोळे साहेब, मुस्लिम समाजाकडनं एक जोरदार मागणी होती की आम्हाला शहर मध्य मिळावा. मग अशा वेळेला पक्ष मोची समाजाला न्याय देईल अशी तुम्हाला खात्री आहे का? म्हणजे आपला एक समाज बांधवांना. नाही, कसं आहे, मुस्लिम समाज बी काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिलेला समाज आहे. हो, आणि पण मी एक पार्श्वभूमी सांगतो सर. शहर दक्षिण असू दे, आता मध्य विधानसभा झाला, गेल्या 6-7 निवडणं मला जेवढं कळते मी अभ्यास केलो, सर्व इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाचा एक कॅन्डिडेट असतोच, अपक्ष थांबलेला असतो किंवा पक्ष एक उमेदवार नक्की कंपल्सरी. ठरलेला आहे. पण एवढं एक 50 वर्षात मोची समाज कधीही थांबला नाही, फक्त काँग्रेसच्या पाठीशी आहे. काँग्रेसने म्हणले, शिंदे साहेबांनी म्हणले यावेळेस नाही, पुढच्या वेळेस भाऊ आम्ही मोची समाज थांबलेला आहे. मग म्हणून मुस्लिम समाज कधीही देखील काँग्रेसचे उमेदवार होते, एलगुला सर होते, अडंबस्तरला बी एकदा आपल्या अलायन्समध्ये दिलं होतं, मग प्रणितीताईंना बी 3दा उमेदवार पण त्यांचा मुस्लिम समाजाचा एक ना एक उमेदवार थांबला असतो आणि त्या समाजाचे थोडेफार मतं त्या उमेदवाराला जात असतो. आणि पण मोची समाजाचा कुठलाच उमेदवार अजून थांबला नाही आणि थांबणारही देखील नाही. कुठलं बंड केलं नाही, कधीच कुठल्या नाही. विरोधात नाही. नाही नाही नाही, लोकसभेला नाही, विधानसभेला नाही. शिंदेसाहेब, काँग्रेस हा प्रणितीताईंची एकनिष्ठ समाज म्हणजे त्यांना मानणारा समाज म्हणजे मोची समाज. नाही करगोळे साहेब, आता असं आहे की खरं तर म्हणजे विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेला विधानसभेसाठी समाजातून मागणी आली. आता या समाजाला जर काही महापालिकेचं आश्वासन दिलं, ती बोळवण जी म्हणतो आपण, हा. तसंच जर काही झालं तर समाजाला ते मान्य असेल का? असं की नाही ठीक आहे, विधानसभा नाही, आता तुमचं महापालिकेला आपण बघू. नाही, यावेळेस असं होणार नाही. समाज किती आग्रही आहे आज शहर मध्यसाठी. समाज एवढा आग्रही आहे की आता पहिला कसं होतं, पहिला मुलं शिकले सवरले नव्हते. आता मोची समाजात 100%मध्ये 40 ते 50% मुलगा पदवीधर आहेत, शिकलेले सवरलेले आहेत. त्या मुलांची इच्छा आहे, कारण मोची समाजाचे दाखले असतील, काही अडचणी असतील, त्यासाठी आपला एक आमदार यावेळेस प्रणिती असलं तर आम्हाला विश्वास होता आपल्या आमदार होत्या, पण यावेळेस आपला समाजाचा आमदार पाहिजे म्हणून त्या लोकांची एक भावना आहे. फक्त मोची समाजाचा आमदार पाहिजे, आपला बी एक समाजाचा आमदार होऊन मुंबईला जायला पाहिजे म्हणून त्यांची एक भावना आहे. आणि आपण आता खरं तर म्हणजे तुम्ही एवढी मागणी करताय, म्हणजे समाज आग्रहीच आहे मोची समाज आणि आम्हाला जागा मिळावी अशी त्यांनी एक आग्रही भूमिका पक्षाच्या नेतृत्वासमोरच मांडलेली आहे. आणि जी मोची समाजाची संख्या शहर मध्यमध्ये आहे आणि याचबरोबर आत्तापर्यंत मोची समाज जो आहे तो काँग्रेसच्या पाठीशी उभारला आणि आता करगोळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाजाने कधी अपेक्षा ठेवली नाही, मोची समाजाला संधी मिळाली नाही, पण कधी बंड केलं नाही किंवा पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली नाही आहे मोची समाजाने. आता मात्र ही संधी मिळावी अशा पद्धतीची ही सगळी मागणी आहे. करगोळे साहेब, आपण पॉझिटिव्हच घडेल असा आपण विचार करू, पण समजा पक्षानं तसा न्याय दिलाच नाही तर भूमिका काय राहील? पक्षाने मला यावेळेस असं वाटतं की शिंदेसाहेब प्रणितीताई मोची समाजाला 100% न्याय देतील. न्याय दिलं तर एक समाजाची एक मोठी बैठक होईल.
त्या बैठकीमध्ये आज आम्ही परवा फक्त मोजके पदाधिकारी होतो. पुढची सभा जी असेल ते हजारोच्या संख्येने असेल. त्या हजारोच्या सभेत जे निर्णय होईल समाजाच्या वतीने ते निर्णय सगळ्या समाज बांधवाने एक दिलाने एक मुखाने आम्ही निर्णय मान्य करू. तसं आणखीन सुद्धा एक भाग आता दुसरा येतो. म्हणजे आपण एक पहिल्यांदा म्हटलं की मुस्लिम समाजाची मागणी, म्हणजे खरं तर मध्यचे दावेदार अनेक आहेत तसं बघितल्यानंतर. बरोबर आहे. बाकी पक्षाकडे कोणी अजूनही तसा अर्ज दाखल केलेला नाहीये शहर मध्यसाठी. पण आता हे काँग्रेसचं झालं, पण दुसरीकडं आपण म्हटलं की मुस्लिम समाज मागणी करतोय. आडम मास्तरांचं म्हणणं असं आहे की इथून महाविकास आघाडीकडनं आम्हीच ती जागा लढवू, आणि त्यांच्या भेटीगाठी सगळीकडे सुरू झाल्या. म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाला ते भेटले, अगदी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्या पक्षप्रमुखांना देखील ते भेटून आले. इथपर्यंत भेटीगाठी झाल्या. आता हा मास्तरांचा जो दावा आहे त्याच्याबद्दल काय वाटतं की नाही, आम्हाला सांगितलेला, आम्हाला शब्द दिलेलाच आहे. नाही, मास्तरांचं मी आदरच करतो, पण आडम मास्तर काँग्रेस परवाच्या इलेक्शनला आम्हाला सहकार्य केले, त्यांनी आम्हाला आले, पण मतदानामध्ये त्यांचं दिसून आलं नाही. का शहर मध्ये आडम मास्तरसारखा भलाटे नेता असताना आणि त्यांच्या जिथं त्यांनी राहते त्या भागात पूर्ण भाजप लीडमध्ये आहे त्यांच्या बूथवर. मग कुठल्या बेसवर तुम्ही आमदारकीचं तिकीट मागणार तुम्ही? आमची एक विनंती आहे. कारण मोची समाज पहिल्यापासून आडम मास्तरला बी एकदा त्यांना निवडून आणण्यात मोची समाजाचा सिंहाचा वाटा होता. पण यावेळेस मास्तरांनी मोची समाजासाठी, आणि आता पण त्यांच्याकडे कामगार असतील, त्यांच्या सर्व काही गोष्टी मोची समाजाचे कामगार लोक करतात. यावेळेस मोची समाजाला त्यांनी संधी द्यावं म्हणून आम्ही समाजाच्या वतीने त्यांनाही भेटणार आहोत. खरं तर खरगोश साहेब, म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या अशा महत्त्वाच्या घडामोडीमध्ये म्हणा किंवा ह्या निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही म्हणजे सगळं वातावरण पाहिलं. काँग्रेसनं यावेळेला सगळ्यांना सोबत घेतलं. हां, पण आता हे जेव्हा सगळ्यांना सोबत घेतलंय तेव्हा ह्या सगळ्यांच्याच अपेक्षा तर काँग्रेसकडनं आहे शहर मध्यसाठी म्हणून. असं वाटतं का ह्या सगळ्यांच्याच म्हणजे काँग्रेसची तारेवरची कसरत होईल या सगळ्यांना तोंड देताना? आणि त्यात आता सगळ्यात महत्त्वाचं की मोठी समाजाने मागणी केलेली. नाही, 100%. कारण शिंदेसाहेबांना, प्रणितीताईंना यावेळेस प्रणितीताईंना निवडून आणण्यासाठी सर्व समाजाच्या बांधवांनी किंवा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. शिंदेसाहेबांनी आतापर्यंत सर्वांना न्याय दिला आहे, आणि यापुढे बी त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीने न्याय देतीलच. कारण आतापर्यंत इतिहास आहे, शिंदेसाहेबांनी कधीच कोणाला नाराज केला नाही. मैतीपासून, लग्नापासून ते तुमच्या समाज. उद्या असं जर म्हणलं गेलं की मोची समाज तर काय आपलाच घरचाच आहे, तिथं काय तसं नाहीये, तुम्ही थोडंसं थांबा, आपल्याला अन्य लोकांचा विचार करावा लागेल, असं जर काही म्हणलं गेलं तर भूमिका कशी काय राहील? काय शिंदेसाहेबांनी जर मोची आज समाज. मोची समाजाचा भरोसा कितपत आहे? म्हणजे शिंदे साहेब म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, आज तो भरोसा कितपत आहे? निवडणुकीत निश्चितच तुम्ही त्यांच्या पाठीशी आतापर्यंत उभं राहिलेलं. नाही, साहेब बी यावेळेस मोची समाजाला संधी देतील असं आम्हाला 100% आश्वासन वाटत आहे. कारण गेल्या वेळेसच साहेबांनी मोची समाजाला आमची एक बैठक झाली, त्या बैठकीत आमचे काही पदाधिकारी मान्य केले की साहेब यावेळेस मोची समाजाला यावेळेस तर नको, आम्हाला पुढच्या वेळेस तर संधी द्या. ते हे ताई प्रणितीताई खासदारकी गेल्यावर मग शिंदेसाहेबांनी सांगितलं, प्रणिती शिंदे जे खासदार झाले तर नक्कीच मोची समाजाचा यावेळेस विचार करण्यात येईल. खरंच आणखीन एक दिसतं असं, म्हणजे शहर मध्यसाठी आज बरेच इच्छुक आहेत तसे काँग्रेसमधून आपण म्हणू, पण अर्ज मात्र कोणीही पक्षाकडं अजूनही तसा दाखल केलेला नाही आहे. याच्या पाठीमागची कारणं काय सांगता येतील? नाही, काल काय झालं आमच्या हे बैठकीत. आता बैठकीत ठरलं. हां, काल बैठकीत काय ठरलं की 3 नावं आलेत आमचे. एक देवेंद्र भंडारे साहेब, माजी महापौर हेमगड्डे साहेब, आणि मी स्वतः इच्छुक आहे. मग तिन्ही नावं मग आम्ही फॉर्म घ्यायचं ठरलं होतं आज. मग काही आमचे पदाधिकारी म्हणले की आपण पहिला शिंदेसाहेबांना, प्रणितीताईंना दोघांना निवेदन देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ, पण त्यानंतर आपण फॉर्म घेऊ असं ठरलं. आणि आता आपण म्हणतो तसं की ही जी बैठक झाली त्याच्यामध्ये शेवटी एक आहे की मोची समाजामध्ये सुद्धा गट आहेत, काही नेत्यांना मानणारे असे वेगवेगळे वर्ग आहेत. तर ही जी बैठक झाली ती काँग्रेसला मानणाऱ्या मोची समाज बांधवांची ही सगळी बैठक होती, आणि याच्यामध्ये एकमत दिसून आलं का सगळ्यात?
ही कालची बैठक होती काँग्रेस पक्षाचे काँग्रेसप्रेमी काँग्रेस मोची समाज काँग्रेसप्रेमी मोची समाजातले पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि ज्यांना मोची समाजाचं आमदार व्हावं त्या दृष्टीतनं ते आलेले लोक होते कालचे. बरं. पण आता याच्या पुढची भूमिका काय, म्हणजे आता ही तुमची मागणी आहे? याच्या पुढची भूमिका 3 तारखेला शिंदेसाहेबांना प्रणितीताईंना भेटणार, त्यांना निवेदन देणार, त्यांना विनंती करणार आणि त्याच्यानंतर फॉर्म भरणार. त्याच्या पुढं नाना पटोले असतील, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण त्यांनी कसं म्हणतील तसं त्या पद्धतीने वागणार, पुढं पडणार आणि एक मोठी समाजाची बैठक लावणार. त्या समाजात लोकांच्या अपेक्षा काय, नागरिकांच्या अपेक्षा काय ते विचारून ते पुढचा निर्णय आम्ही युवकांमधनं घेणार. कळू साहेब, आता हे सगळं निश्चितच म्हणजे याच्यामध्ये आज शहर मध्यसाठी जेव्हा मोठी समाज मागणी करतोय आणि पक्षाने हे सगळं गांभीर्यानं घेतलंच तर निश्चितच युवा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. आपण एक कार्याची बाजू पक्षासमोर मांडताना एक ठळक मुद्दे कुठले सांगता येतील वैयक्तिक आपल्या, कारण तुम्ही एक आहे की तुमच्या प्रभागात तर तुमची ही सगळी कामं आहेतच आहे, पण याद्वारे मोची समाजासाठी झालेलं कार्य तसे एक ठळक गोष्टी आपल्याला कोणत्या सांगता येतील पक्षासमोर? समाजासाठी झालं आणि पक्षासाठी केलेलं कार्य तुमचं युवकांसाठी माझं स्वतःच तुमचं वैयक्तिक जे आपण म्हणू ती पक्षासमोर मांडताना कोणती ठळक वैशिष्ट्य मांडता येतील आपल्याला? मला प्रणितीताईंनी 2009 साली शहरमध्ये विधानसभा अध्यक्ष केले, त्यांच्या विधानसभेचा अध्यक्ष केले. तेव्हा त्यांनी अध्यक्ष केल्यापासून मी सर्व त्यांच्या मतदारसंघात 80 ते 90% मतदारसंघात त्यांच्या वार्डात जाऊन शाखा ओपनिंग त्यांच्या हस्तेच करणार. माझ्या एवढे शाखा ओपनिंग मला वाटत नाही आता पण कोण केलं. शाखा ओपनिंग असतील, ताईंना विविध समाजातल्या लोकांना ताईंना भेटू घालणे, त्यांच्यासोबत चर्चा, त्यांच्या वार्डातल्या अडचण सर्व घेऊन त्यांच्यासमोर मांडणे. मग ताईंनी जे सगळं माझं काम बघून मला लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष केले. मग तिथंही अमोलबापू शिंदे तिकडून त्यांनी शिंदे गटात म्हणजे महेश अण्णासोबत इकडे गेले, शिंदे म्हणजे ठाकरे यांच्यासोबत गेले. मग त्यानंतर ताईंनी मला युवक काँग्रेसची संधी दिली अध्यक्षपद. मग त्या शहरात संपूर्ण शहरात 60 ते 70% शहरात आपल्या सोलापूर सर्व उत्तर असू दे, मध्य असू दे, दक्षिणच्या शहरी भागात तिन्ही मतदारसंघात मी युवक काँग्रेसचे शाखा ओपनिंग असतील, एक प्रभागात 4 शाखा ओपनिंग, मोठी सभा ताईंच्या समोर ठेवणे आणि त्या म्हणजे त्या नागरिकांचे जे वार्ड अध्यक्ष असतील त्यांचे वार्डातील हॉस्पिटलचे कामं असतील किंवा त्यांचे शालेयचे काम असतील, त्यांचे दाखलेचे काम असतील, सर्व पद्धतीने ताईंच्या मार्फत मी करून घेत होतो. करू साहेब, आज आपण मोची तुम्ही म्हटलात की खरं तर मोची समाजाला न्याय मिळायला हवा. समाजाची एकंदरीत स्थिती आज कशा पद्धतीची, म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की नाही वेल एज्युकेटेड आज बरीचसे लोक आहेत, पण शेवटी समाजाचे प्रश्न म्हणून आज कुठले आहेत की खरंच संधी मिळाले तर हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील सगळे? मोठे समाजाचे प्रश्न बेसिक आहेत आपल्याला, जे अडचणी दिसत आहेत, समाजाची समस्या आहे ती. नाही, महत्त्वाचा मुद्दा खरंच सर तुम्ही मांडला. मोची समाजाचा मुद्दा हे गरीब आहे. मोची समाज हा गरीब समाज आहे. तो कोणासमोर कधी हात पसरला नाही, कष्टाळू समाज आहे. कष्टाळू स्वतः काम करणे, घर चालवणे, या समाजासाठी जास्तीत जास्त शिक्षणाची गरज आहे. काही लोकांना शिक्षणाचं वंचित राहतात, त्यासाठी मी चुकून आम्हाला संधी दिली तर त्या लोकांसाठी शिक्षणाचे संधी उपलब्ध करण्यात येईल. आमच्या समाजाची एक शाळा आहे, कुमठा नाक्याला शाळा आहे, त्या समाजाचं अजून शाळेचं काम झालं नाही, त्या शाळेचं काम आजवड काम पूर्ण करण्यात येईल. व मोची समाजातले महिला भगिनी आजही आमच्या महिला भगिनी सकाळी कचराची टोपली उचलून कचरा वेचतात. ते कुठं ना कुठं मोठ्या प्रमाणात आम्ही बंद करण्यात येईल. आता झालं आहे, आता 10-20% लोक आलेत, पहिला होतं, पण ते बी बंद करण्याचा आमचा मानस आहे. मोची समाजातले युवक जे दुसऱ्या बाजूने वळत आहेत ते म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर त्या बरोबर सोबत चालले, त्या लोकांना आम्ही सामावून घेऊन सगळं भारत देशाचं जे हे वाक्य आहे की सगळं मिळून आपण या देशात राहायला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही त्यांना सांगणार, त्या एकता निर्माण करणार आहोत. असं अनेक समाजाचे जे आता हॉस्पिटलला नाही, विविध समाज सर्व समाजाचे खूप मोठ्या प्रगती झाली, पण मोठी समाज अजून प्रगती झाली. त्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्न करणार.
करोडसाहेब, हे समाजासाठी झालं आणि समाजातून म्हणजे तुम्हाला उद्या उमेदवारी असेल तर समाज अगदी आनंदाने त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या उमेदवारीसाठी समाज पाठीशी तुमच्या उभे राहील. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे केवळ तो काँग्रेसचा नाही तर अगदी अन्य पक्षस्वार राजकीय पक्ष आहेत तिथं सुद्धा समाज तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो. हे झालं समाजासंदर्भातलं. पण शेवटी आपण म्हणतो की राजकीय विरोधक असतातच. नाही असणारच. राजकीय विरोधक आहेत आणि मुळामध्ये आपण असं म्हणू की काँग्रेसमध्ये आहात तर काँग्रेसमधले विरोधक पण तुमचे आहेत तसे. आहेत आहे. या आघाडीवरती मॅनेज करणं सोपं जाईल का सगळं? म्हणजे शेवटी राजकीय विरोधक आपण दुसऱ्या पक्षातलेही बघू किंवा आपल्याही पक्षातले बघू तर ते त्यांना मॅनेज करणं हे तुम्हाला काय आव्हान वाटतं का, चॅलेंज वाटतं का तसं, की नाही, एकदा नाही. उमेदवारी दिली तर पुढचे प्रश्न तसे येत नाहीत असं? नाही, एकदा उमेदवार दिले ना, कारण मी स्वतः माझे आणि मुस्लिम हे समाज विरोधक काय आहेत शेवटी अजून आपण तसंही एक हे मांडू. नाही तेच ना सर. मुस्लिम समाज असेल, परमशाली समाज असेल, बौद्ध समाज असेल, चामार समाज, हे सर्व समाजामधील, कारण मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना सर्व समाजाला घेऊन चालणारा एकमेव एक कार्यकर्ता म्हणून, मी कधी नेता म्हणून किंवा शहराध्यक्ष म्हणून चाललो नाही. त्यांचा मित्र, त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत वावरलं. मला तर कदाचित असं कोणी माझ्या विरोधात येणार नाही, कारण मी सर्वांसोबत चांगला मिसळून त्यांच्यासोबत त्यांचे प्रश्न, त्यांच्या ज्या जाती धर्मात जातो त्यांच्यासोबतच मिसळून राहतो. त्या हिशोबाने मी राहणारा कार्यकर्ता आहे. नाही पण हा आपण म्हणतो की हा असा विरोध दिसला आणि हे विरोधक तरी का निर्माण झाले असं वाटतं? म्हणजे शेवटी तुमचे विरोधक पण आपण ज्यांच्याकडे पाहतो ते विरोधक देखील का निर्माण झाले शेवटी? मग त्याची कारणं म्हणजे शेवटी एक आहे की अंबादास करगोळे कुठेतरी पुढे जात आहेत किंवा तुम्ही म्हटल्यासारखं आम्ही अंगावर एवढ्या केसेस घेतो, आक्रमक राहतो, किंवा आणखीन एक गोष्ट अशी आहे की जनवात्सल्याशी तुमची अगदी जवळीक आहे. कोणती कारणं आहेत की हे असे विरोधक तुम्हाला पक्षांतर्गत पण दिसतात किंवा राजकीय बाकी विरोधक आहेत? नाही, खरं आहे की. मग दोन्हीमध्ये फरक काय नाही, त्याचा? खरं आहे. आता काय झालं, मला प्रणितीताईंनी वेळोवेळी संधी दिली. प्रणितीताई युवकमध्येनं लोकसभा उपाध्यक्ष केले, शहराध्यक्ष केले. त्यानंतर माझ्या मिसेसला ओपनमधनं नगरसेवकाची संधी दिली. कारण त्याचं मी आभारच मानायला पाहिजे, कारण अशा छोट्याशा कार्यकर्त्याला आम्हाला इथपर्यंत संधी दिली. त्यांचा मी शताशी आभार मानतो. इथं जाहीर त्यांचा आभार मानतो. आणि मला काय म्हणायचं, माझ्या विरुद्ध जनवात्सल्याला शिंदेसाहेब, प्रणितीताई आणि त्यांचे आईसाहेब असतील, सर्व आम्हाला खूप जवळ करतात. काही लोकांना ते बघवत नाही. काही लोकांना असतं की फक्त बाबा करगोळ्यांना जेवढा एक आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं सर. करोडसाहेब, आता हा झाला म्हणजे तुम्ही ते थोडक्यातच उत्तर दिलं त्याचं. पण दुसरी गोष्ट आहे की घरचा एक राजकीय वारसा. आज जी उमेदवारी तुम्ही मागणी करताय, घरचा जो राजकीय वारसा आहे त्याचा पण आज किती भाग आहे त्याच्यामध्ये? 100% मध्ये कारण तो वारसा सगळ्यात महत्वाचा आहे खरं तर. 100% मध्ये माझ्या आई वडिलांचा मला वारसा आहे. माझे आणि ते वडील काँग्रेसशी माझे जवळ. वडील 1985ला संजय गांधी निराधारचे लोकांचे कामं करून, संजय गांधी निराधारचे कामं करून माझ्या वडिलांना निवडून दिलेत. लोकवर्गणीतनं माझ्या वडिलांना लोकवर्गणीतनं निवडून आणले. माझे वडील औद्योगिक बँकेत शिपाई म्हणून कामाला होते. केवळ लोकांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी त्या बँकेचा राजीनामा देऊन माझे वडील राजकारणात आले. आणि माझे वडील पहिल्यांदा लोकांनीच विनंती केली, तुम्ही थांबा. मग समाजातल्या सर्व लोकांनी, आमच्या वार्डातल्या गल्लीतल्या कोणापूर चाळीतल्या लोकांनी आमच्या वडिलांना निवडून दिले 85ला. मग 85ला निवडून दिल्यावर 1997ला माझ्या आईला अपक्ष निवडून दिले. स्टँडिंग कमिटी स्टँडिंगच स्टँडिंग 2007ला. 2007ला. पाचवींदा आम्हाला त्या वार्डातल्या लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिले, भरभरून प्रेम दिलं. केवळ या तिथल्या जनता व माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद, त्यांनी केलेल्या कामामुळं आजही आमचे वडील, आजही आम्हाला लोक करगोळेचा मुलगा म्हणून मला परिचय आहे. पण निश्चित तो वारसा फार महत्वाचा आहे. आणि तिथून मला वाटतं करगोळे घराणंच आपण म्हणू की ते काँग्रेसशी आजवर एकनिष्ठ राहिले. म्हणजे समाज तर तसा राहिला, पण याचबरोबर एक करगोळे फॅमिली ही एकनिष्ठ काँग्रेसशी राहिलेली आहे आजवर. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुमचं पक्षाला काय सांगणार? सर, तुम्ही आत्ता बोलल्याप्रमाणे पक्षाला माझी विनंती आहे, जो कट्टर तुमचा एक सावलीप्रमाणे
करगुळे कुटुंब असतील, मोची समाज असेल, तुमच्या पाठीशी कधी बी कायम तुमच्यासोबत असणारा समाज, या समाजाला यावेळेस संधी द्यावं. या समाज या संधीचं सोनं करेल आणि या समाजाला जे विविध दिशाकडे नेणारा जे वर्ग आहे समाजात, एक वर्ग तयार झालो कट्टरता, ते कट्टरता आम्ही संपवून समाजात एक मोची समाजाची काँग्रेसमय करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊ. तुम्ही जर संधी दिली तर आम्ही निश्चित याचा पार पाडू. काँग्रेस पक्षाने संधी दिली. मुळात मोची समाज जो आहे तो कायम असा काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे आणि त्यातही शिंदे कुटुंबियांशी करगुळे यांच्याशी जवळीक आहे. याचबरोबर करगुळे यांचं कार्य अगदी घरांचाही विचार केला तर पूर्वीपासून करगुळे कुटुंबीय हे काँग्रेसशी जवळीक राखून आहे, काँग्रेसचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि समाजामधून समाजाचे प्रश्न जाणून घेऊन त्या समाजासाठी लढणारे असं हे करगुळे कुटुंबीय. त्यातला एक युवा चेहरा म्हणून अंबादास करगुळे, जेव्हा मोची समाजातनं मागणी होती की आता आम्हाला आजवर आम्ही पक्षाचं कार्य केलं, पक्षाच्या नेत्यांच्या पाठीशी राहिलो, पण आता मात्र मोची समाजाला न्याय द्यावा आणि आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं शहर मध्यमधून, अशी एक मागणी होती आणि त्यामधील एक युवा चेहरा म्हणून अंबादास करगुळे समोर येतात. वैयक्तिक त्यांचंही कार्य असं आहे की युवक काँग्रेसच्या माध्यमातून जी सुरुवात त्यांची झाली तर तिथून पक्ष संघटन मजबूत करणं आणि त्यांनी सांगताना सांगितलं की एवढ्या केसेस झाल्या तशा आम्ही काही घाबरलो नाही, पक्षाचं कार्य करत राहिलो, पक्षाने जे विरोध करत होते तर तो विरोध आम्ही मोडून काढला आणि आमचं आव्हान, पर्यायानं पक्षाचं आव्हान हे कायम ठेवण्यामध्ये आमचं योगदान आहे. तेव्हा निश्चितच मोची समाजाला आता संधी मिळावी आणि त्यातही युवा चेहरा म्हणून अंबादास करगुळे असा पर्याय आज काँग्रेससमोर आहे. पाहुयात येत्या काळामध्ये पक्ष कशा पद्धतीने विचार करतो, किती गांभीर्याने घेतो, कारण पक्षाच्या पाठीशी मोची समाज आजपर्यंत कायम राहिला आहे. पक्ष निश्चितच याची दखल घेईल. बाकीच्या घडामोडी घडतायत त्याचा वाव आपण करूच, पण अंबादास करगुळे साहेब आपण आलात आणि आज मोची समाज जेव्हा बैठक झाली तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की नाही ही बाजू मांडणारे आपले प्रतिनिधी तसे हवेत, तर तेव्हा तुम्ही इथं आलात आणि समाजाची भूमिका मांडली. अजून एका मोची समाजचा युवक अध्यक्ष झालो मी. मोची समाजचा युवक अध्यक्ष झाल्यावर मोची समाज कुठं कुठं आहे, दक्षिण तालुका असेल, जे गावं आम्हाला माहीत नव्हतं त्या गावापर्यंत पोचलो आम्ही. त्या गावात शाखा ओपनिंग केलं आम्ही, मोची समाजची शाखा ओपनिंग केलो. मी स्वतःच्या पदाच्या खर्चाने आम्ही एक माझे पदाधिकारी होते युवक संघटनेचे आणि माझे त्यावेळेस समाजचे अध्यक्ष प्राध्यापक नरसी आसारे सर होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शाखा ओपनिंग केलो. शाखा ओपनिंग करून त्या लोकांच्या अडचणी सोडवल्या. त्यांचे जातीचे दाखले असतील, त्यांचे शाळेचे दाखले, खूप अडचणी आहेत. त्या अडचणीसाठी आम्ही सर्व काही ठिकाणी समाजाची परिस्थिती खूप नाजूक आमच्या, त्या लोकांना काही आर्थिक मदत देखील आम्ही समाजाच्या वतीने केलं आहे. निश्चित मोची समाजाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आता प्रतिनिधी मोची समाजाचा हवा की ज्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवतील. केवळ मोची समाज नाही तर अन्य समाजसुद्धा प्रश्न सोडवण्याची क्षमता अंबादास करगुळे यांच्यात आहे आणि निश्चितच समाजसुद्धा त्यांच्या उमेदवारीकडं डोळे लावून बसलेला आहे. काय घडतं ते आपल्याला येत्या काळामध्ये दिसेलच आणि तेव्हासुद्धा आपण सविस्तर असा संवाद असाच आपण अंबादास करगुळे यांची साधू. करगुळे साहेब, निवांत तुम्ही संवाद साधला आणि एक आपल्या पक्षाची आपली वैयक्तिक भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली. BR न्यूजच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आभार आहे सर.